Hello friends, hope all of you are very good and healthy. So in the present video, we are going to see second colligative property, दुसरी colligative property, ज्याला आपण म्हणतो elevation in boiling point. तर काय आहे elevation in boiling point? Boiling point अगोदर समजून घेऊया, मग elevation in boiling point कडे जाऊया. Boiling point म्हणजे temperature at which vapor pressure of solution becoming equal to atmospheric pressure. म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर दोन्ही जेव्हा इक्वल होतील त्या टेम्परेचरला त्याचा बॉइलिंग पॉईंट असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, ॲटमॉस्फिरिक प्रेशर फिक्स आहे, किती आहे, 180 m आहे, किंवा 760 mm मर्क्युरी असं आपण म्हणतो. 760 mm मर्क्युरी असं आपण त्याला म्हणतो, किंवा ATM मध्ये म्हणायचं असेल किंवा बार मध्ये म्हणायचं असेल तर 180 m असं त्याला आपण म्हणत असतो. मग जेव्हाही एखाद्या सोल्युशनचं किंवा एखाद्या लिक्विडचं वेपर प्रेशर 1 बार होईल त्या टेम्परेचरला त्याचा बॉइलिंग पॉईंट असं आपण म्हणतो. सो आपल्याला माहित आहे या ठिकाणी की वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंट, vapor pressure of pure solvent is greater than vapor pressure of solution. म्हणजेच आपण त्याला कसं लिहितो, P नॉट is greater than PS. म्हणजे सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर जास्त आहे कोणापेक्षा, सोल्युशनपेक्षा. आणि मूळ मुद्दा कसा आहे, बॉइलिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर हे एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. बॉइलिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे त्याचं बॉइलिंग पॉइंट कमी राहणार आहे, आणि ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे त्याचं बॉइलिंग पॉइंट जास्त राहणार आहे. अगदी सिंपल आहे. जेव्हा नॉन ओलॅटाईल सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये टाकल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर कमी होईल, त्यावेळेला त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल होण्यासाठी जास्त टेम्परेचरची गरज आहे. आता हे आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊया की बॉइलिंग पॉईंटमध्ये वाढ कशी होते. हे झालं या ठिकाणी P नॉट ग्रेटर दॅन PS. आता याच्या अपोजिट काय असेल की प्युअर सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट हा सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंटपेक्षा कमी असतो. कारण प्रेशर जास्त असेल तर बॉइलिंग पॉइंट कमी असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. कसं, T0 इज लेस दॅन TS. हे कोण आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर. हे कोण आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट हे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत. हे दोन्ही एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल या ठिकाणी तुम्हाला दिसतील. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता हे कसं, हे जर समजून घ्यायचं असेल तर एक सिंपल डायग्रामॅटिक मेथड आपण या ठिकाणी पाहूया. सी हिअर. हे आहे प्युअर वॉटर. हे आहे सोल्युशन ज्याच्यामध्ये नॉन वोलेटाईल सोल्यूट आपण ऍड केलेले आहेत. दिस इज सोल्युशन, दिस इज प्युअर सॉल्व्हेंट.
याचं असेल पी नॉट, याचं असेल पी एस. पी नॉट ग्रेटर दॅन पी एस म्हणतो आपण, पी नॉट ग्रेटर दॅन पी एस. या दोघालाही बॉईल व्हायचं आहे, या दोन्ही सोल्युशनला बॉईल करायचं आहे आपल्याला. या दोघांनाही जर बॉईल व्हायचं आहे तर त्यांचा टार्गेट काय आहे? 1 ATM. काय आहे त्यांचं टार्गेट? 1 ATM हे त्यांचं टार्गेट आहे. सो दिस सोल्युशन शुड रीच टू 1 ATM. दिस सोल्युशन ऑल्सो शुड रीच टू 1 ATM. दोघांनाही 1 ATM कडे पोचायचं आहे. समजा आपण विचार केला की याचं वेपर प्रेशर किती आहे. सपोज इट्स वेपर प्रेशर इज 0.8 आणि याचं वेपर प्रेशर आहे 0.7. कारण वेपर प्रेशर कमी असतंय, याचं वेपर प्रेशर जास्त असतंय. आता आपण याला बॉईल करतोय, वी आर बॉइलिंग दिस. बॉईल करत करत मला सांगा हे 0.8 1 कडे लवकर जाईल का 0.7 1 कडे लवकर जाईल? ऑब्वियसली 0.8 will reach 1 ATM earlier than 0.7. म्हणून 0.8 ला 1 कडे रीच होण्यासाठी जे टेम्परेचर लागतं ते T0 आहे आणि 0.7 ला या ठिकाणी 1 ATM कडे जे पोचायचं आहे त्या टेम्परेचरला आपण काय म्हणत असतो? TS. म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट आहे तो. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू मोठी असणार आहे आणि ही व्हॅल्यू लहान असणार आहे. म्हणजे आता हे क्लिअर झालं की ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे त्याला कमी टेम्परेचर लागतं आणि ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे त्याला टेम्परेचर जास्त लागतं. वेपर प्रेशर जास्त आहे, कमी टेम्परेचर. वेपर प्रेशर कमी आहे, जास्त टेम्परेचर. म्हणून एखादा प्युअर सॉल्व्हेंट नॉन व्होलेटाईल सोल्यूट ऍड करून जर या ठिकाणी सोल्युशन मध्ये कन्वर्ट करतोय तर त्याचं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतोय. सिंपल एक्झाम्पल. कोणतं सिंपल एक्झाम्पल? आता समजा वॉटरचं बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. काय बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचं? 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट आहे. तर जेव्हा आपण एखादा नॉन व्होलेटाईल सोल्यूट, युरिया, सुक्रोज किंवा ग्लुकोज अशा पद्धतीचे नॉन व्होलेटाईल सोल्यूट जर आपण ऍड केलं 1 मोल 2 मोल काही पण असेल तर त्या वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 पासून इन्क्रीज होत जाईल, 100 पासून जास्त होईल. ते इन्क्रीज झालेल्या बॉइलिंग पॉइंटला आपण काय म्हणत असतो? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असं आपण म्हणत असतो. रेज इन बॉइलिंग पॉइंट असं आपण म्हणत असतो. मग हे अगदी सरळ आहे की कोणत्याही प्युअर सॉल्व्हेंटमध्ये, कोणत्याही प्युअर लिक्विडमध्ये आपण जेव्हा नॉन व्होलेटाईल सोल्यूट ऍड केलं की त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो. मग हे आपण अनेक वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये याचा उपयोग करून घेतो. हा फायदा म्हणून या ठिकाणी आपण उपयोग करून घेतो. अनेक वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये आपल्याला जर एखाद्या सोल्युशनचं, एखाद्या मिक्सचरचं बॉइलिंग पॉइंट वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करतो आपण? काही असे सबस्टन्सेस, काही असे सॉल्ट, काही असे पार्टिकल नॉन रिॲक्टिंग ॲड करतो आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढवतो. म्हणजे कसं? रिॲक्शन करत असताना आपण जेव्हा त्याला हीट करतो त्या हीटिंगमध्ये ते जे रिॲक्शन मिक्सचर आहे ते बॉईल होऊन, इव्हॅपरेट होऊन निघून जाऊ नये म्हणून त्याचं बॉइलिंग पॉइंट वाढवण्यासाठी, त्या रिॲक्शन टेम्परेचरला तो बॉईल होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक आपण ॲड करून त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच या ठिकाणी सिंपल वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री जरी असलं तरी सलाईन वॉटरचं जे बॉइलिंग पॉइंट आहे, समुद्राच्या पाण्याचं जे बॉइलिंग पॉइंट आहे ते नॉर्मल वॉटरपेक्षा बॉइलिंग पॉइंट त्याचा जास्त असतो. म्हणून समुद्रातल्या पाण्याचं बॉइलिंग होण्यासाठी, बाष्पीभवन होण्यासाठी हायर टेम्परेचर लागतं, जास्त टेम्परेचर लागतं. म्हणून त्याचं बाष्पीभवन होण्यासाठी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये त्याचं बाष्पीभवन होतं, जे की वाफेमध्ये कन्व्हर्जन होऊन त्याचं ढगांमध्ये रूपांतरित होतं आणि काही काळानंतर जून जुलैमध्ये त्याचं या ठिकाणी पावसामध्ये कन्व्हर्जन होतं. हे चक्र आहे मित्रांनो. हे जे आहे हे निसर्गाचं चक्र आहे. तर अशा पद्धतीने होप तुम्हाला या ठिकाणी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट या मुद्द्याने हे कळालं असेल. आता हा जो मुद्दा आहे मी तुम्हाला ग्राफिकली एक्सप्लेन करतो. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट खरंच कोणत्या घटकावरती डिपेंड आहे? बॉइलिंग पॉइंट वाढतं हे कळालं, पार्टिकलमुळे वाढतं हे कळालं. हे खरंच का पार्टिकलमुळे वाढतं आणि पार्टिकलमध्ये हे कशा पद्धतीने रिलेटेड आहे? डायरेक्टली
का आणखीन काय वेगळ्या पद्धतीने ते आपल्याला ग्राफिकल मेथडने या ठिकाणी कळणार आहे. आणि परत अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा उपयोग करून मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं, तसंच एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा उपयोग करून आपण परत या अननोन सोल्यूटचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या डेरिव्हेशनकडे जावं लागेल. याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर ग्राफ ड्रॉ करावं लागेल. हे पहा, वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर ग्राफ. वेपर प्रेशर वर्सेस हे इकडं आहे वेपर प्रेशर ॲक्सिस, हे आहे इकडं टेम्परेचर ॲक्सिस. इट इज 0 हिअर. दिस इज अ वेपर प्रेशर ॲक्सिस, दिस इज अ टेम्परेचर ॲक्सिस. सो पहिल्यांदा काय करणार आहोत आपण, एका सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर टेम्परेचर ॲक्सिस आपण ड्रॉ करणार आहोत. सॉल्व्हेंट, प्युअर सॉल्व्हेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी द वेपर प्रेशर. दिस इज प्युअर सॉल्व्हेंट. हे सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर आहे. माहित आहे आपल्याला, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं वेपर प्रेशर पण कमी होत जातं. सो ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द वेपर प्रेशर ऑल्सो डिक्रीजेस. हे एक्सपोनेन्शियली डिक्रीज झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. पुढे आपण जो दुसरा ग्राफ काढणार आहोत तो दुसरा ग्राफ आहे सोल्युशन 1. सोल्युशन 1 म्हणजे या सॉल्व्हेंटमध्ये आपण समजा 1 मोल नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलेला आहे. 1 मोल नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलेलं आहे आणि ते सोल्युशन बनवलेलं आहे. जसं आपण सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व अभ्यास केलं, तसंच आपण आता त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर आपण या ठिकाणी अभ्यास करूया. आणि त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कर्व आहे अशा पद्धतीने. मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली, ती व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कधी विसरायचं नाही. आणि परत एकदा सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो बेस आहे, प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो बेस आहे तो आहे जेव्हा जेव्हा नॉन व्होलेटाईल सोल्यूट आपण ॲड करतो त्याचं वेपर प्रेशर कमी होतं. म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होतं एका विशिष्ट टेम्परेचरला. ते या ग्राफमध्ये दिसतं का, बघूया आपण. आता बघा, हे टेम्परेचर आहे, एक विशिष्ट टेम्परेचर मी या ठिकाणी कम्पेअर केलेलं आहे. एक विशिष्ट टेम्परेचर, या टेम्परेचरला, या पर्टिक्युलर टेम्परेचरला जर प्युअर सॉल्व्हेंटचं जर इथं असेल वेपर प्रेशर, तर या ठिकाणी सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. तर याला म्हणतो आपण या ठिकाणी डिक्रीज इन वेपर प्रेशर. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, वेपर प्रेशर कर्व जो आहे, वेपर प्रेशर कर्व जो आहे हा सोल्युशनचा कधीही सॉल्व्हेंटच्या खालीच असतो. सोल्युशनचा वेपर प्रेशर सोल्युशन 1 हे सोल्युशन 1चं आहे, सोल्युशन 1. आता आपण जाऊया आणखीन एक. आता हे 1 मोल टाकलं होतं, आपण 2 मोल टाकून बघूया. 2 मोल सोल्यूट टाकलं त्याच्यामध्ये, म्हणजे नंबर ऑफ मोल्स वाढवले. नंबर ऑफ मोल्स वाढवले तर त्याचा कर्व हा असा येईल या ठिकाणी. यू विल गेट द कर्व लाईक दिस. अशा पद्धतीने कर्व येईल. हे कुठलं झालं, हे सोल्युशन 2 झालं. आता हे दिस इज सोल्युशन 2. सोल्युशन 2. 3 कर्व तुम्हाला दिसत आहेत. 3 कर्व कोणकोणते 3 कर्व आहेत, एक आहे प्युअर सॉल्व्हेंटचं कर्व, दुसरा आहे सोल्युशन 1 ज्याच्यामध्ये 1 मोल टाकलंय, दुसरा आहे सोल्युशन 2 ज्याच्यामध्ये 2 मोल्स टाकलेत. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्युअर सॉल्व्हेंटमध्ये, जेव्हा जेव्हा प्युअर सॉल्व्हेंटमध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड करणार त्याचं वेपर प्रेशर कमी कमी होत जाणार आणि प्रत्येक वेळेला तो कर्व अगोदरच्या खालच्या कर्वमध्ये येणार, अगोदरपेक्षा खाली येणार. इज दॅट क्लिअर? राईट. आता आपल्याला या ठिकाणी यांच्या बॉइलिंग पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. समजा इथं आहे हे 1 ATM. हे काय आहे, 1 ATM. 1 ATM प्रेशर आहे, 1 ATM. दिस इज अ 1 ATM प्रेशर.
सॉल्व्हेंटचं जे या ठिकाणी जे 1 atm प्रेशर झालेलं आहे, हे बघा, हे सॉल्व्हेंट आहे. सॉल्व्हेंटचं हे वेपर प्रेशर आहे, 1 atm झालेलं आहे. सॉल्व्हेंटचं 1 atm जे वेपर प्रेशर झालेलं आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते या ठिकाणी आपण T0 असं लिहूया. T0 म्हणजे काय? दिस इज अ टेम्परेचर at which the vapor pressure of solvent is 1 atm, that is the atmosphere. म्हणजे हे त्याचं बॉइलिंग पॉइंट आहे. आता जेव्हा सोल्युशन 1चं वेपर प्रेशर 1 जेव्हा झालेलं आहे, नक्कीच याच्यापेक्षा पुढच्या टेम्परेचरला ते गेलेलं आहे आणि याचं जेव्हा तुम्ही टेम्परेचर शोधणार ते तुम्हाला इथं T1 टेम्परेचर मिळणार. म्हणजे हे जे इन्क्रीज आहे T0 पासून T1 पर्यंत गेलं, याला म्हणायचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. क्लिअर झालं? कसं क्लिअर झालं हे पहा. सॉल्व्हेंटचं 1 atm होण्यासाठी T0 एवढं टेम्परेचर लागलं, तर त्याच सॉल्व्हेंटचं सोल्युशन 1ला 1 atm होण्यासाठी T1 एवढं टेम्परेचर लागलं आणि T0 आणि T1 ला जर तुम्ही कम्पेअर केलात तर तुमच्या लक्षात येईल T1 ग्रेटर आहे T0 पेक्षा. म्हणजे सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे कुणापेक्षा? सॉल्व्हेंट पेक्षा. यालाच म्हणायचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ही ग्राफिकल मेथड आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अभ्यासनाची. आता आपण याच सॉल्व्हेंटचं आणखीन एक सोल्युशन बनवलंय ज्याच्यामध्ये परत आणखीन एक आपण सोल्यूट टाकलेलं आहे. तर त्यावेळेला हे आहे याचं T2 टेम्परेचर. हे आहे याचं T2 टेम्परेचर. म्हणजे परत याच्यापेक्षाही पुढे गेलं. म्हणजे जसं जसं तुम्ही नॉन व्होलेटाईल सोल्यूट पार्टिकल तुम्ही जास्तीत जास्त ऍड करत जाणार, तसं तसं त्या सॉल्व्हेंटचं जे बॉइलिंग पॉइंट आहे ते इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे एवढं इन्क्रीज झालं आणि सोल्यूट टाकले आणि इन्क्रीज झालं. परत याच्याहून पुढे जरा सोल्यूट टाकले, या T2 पेक्षा आणखीन T3 होईल, T4 होईल, सो ऑन. म्हणजे हे ग्राफ आपल्याला काय सांगतंय? ग्राफ हे सांगतंय जेवढे पार्टिकल तुम्ही जास्त टाकत जाल तेवढं त्याचं बॉइलिंग पॉइंट वाढत जात आहे. म्हणजे अगोदर 100 डिग्री सेल्सिअस होतं, नंतर 101 होईल, नंतर 102 होईल, 103 होईल. जसे पार्टिकल वाढतील तसं बॉइलिंग पॉइंट वाढेल. त्याला म्हणायचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता हे पहा, या ठिकाणी इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतंय. हे राईट अँगल आहे आणि ट्रायंगल समजूया हे स्ट्रेट लाईन आहे. हे आहे या ठिकाणी 1 atm ज्याला आपण P0 असं म्हणलेलं आहे. हे आहे P1 आणि हे आहे P2. हे आहे A पॉइंट, हे आहे B पॉइंट, हे आहे C पॉइंट, हे आहे D पॉइंट, हे आहे E पॉइंट. इथे तुम्हाला 2 राईट अँगल ट्रायंगल दिसत असतील. 2 राईट अँगल ट्रायंगल. कोणतं? ABE हे एवढंच एक ट्रायंगल आहे. दुसरं ACD हे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट? तर सिमिलर ट्रायंगलचा एक रूल आहे. सिमिलर ट्रायंगलचा रूल काय असतो? तर त्यांच्या बाजूचा जो रेशो असतो तो दोघांना काय असतो? इक्वल असतो. बाजूंचा रेशो. आता बाजूंचा रेशो म्हणजे कसं? आता बघा, याची पहिली बाजू ही AC सिमिलर ट्रायंगल ABE and ACD त्याचे साइड्स AC अपॉन AB, AC अपॉन AB is equal to AD अपॉन AE, AD अपॉन AE, AC अपॉन AD is equal to AD अपॉन AE. आता AC काय आहे? AC काय आहे? T2 मायनस T0. म्हणजे या टेम्परेचर मधून ही टेम्परेचर जर व्हॅल्यू वजा केली तर हे एवढं तुम्हाला डिस्टन्स मिळणार आहे. सो दॅट इज T2 मायनस T0. व्हॉट इज AB? AB काय आहे? T1 मधून T0 वजा करायचं. T1 मायनस T0 इज इक्वल टू
मग हे काय आहे, हे आहे P0 मायनस P2, कारण ही मोठी व्हॅल्यू आहे, ही लहान व्हॅल्यू आहे. P0 मायनस P2, P0 मायनस P2 डिवायडेड बाय P0 मायनस P1, P0 मायनस P1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परत आता आता हे T2 मायनस T0 म्हणजे हे एक डिफरन्स इन टेम्परेचर झालं. T1 मायनस T0 म्हणजे हे एक डिफरन्स इन टेम्परेचर झालं. म्हणजे डेल्टा T1 अपॉन डेल्टा T2, डेल्टा P1 अपॉन डेल्टा P2 हे आहे. तर या ठिकाणी इकडे पुढे आपण हे पाहू. सो डिअर फ्रेंड्स, T2 मायनस T1 हे जे आहे त्याला आपण डेल्टा T1 म्हणूया, याला काय म्हणूया, डेल्टा T2 म्हणूया, इज इक्वल टू हे काय आहे, डेल्टा P1 आहे, हे काय डेल्टा P2 आहे, राईट. डेल्टा T1 अपॉन डेल्टा T2 म्हणजे टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर चा रेशो इक्वल टू चेंज इन प्रेशरचा रेशो. म्हणजे चेंज इन टेम्परेचर चा रेशो इक्वल टू चेंज इन प्रेशरचा रेशो. हे जेव्हा इक्वेशन असं असतं, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, याचा अर्थ होतो की डेल्टा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा पी. डेल्टा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा पी म्हणजे याचा अर्थ काय झाला, संख्या कळून उपयोग नाही, अर्थ कळायला पाहिजे. तर याचा अर्थ आहे की या ठिकाणी टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. म्हणजे चेंज इन टेम्परेचर, कोणतं चेंज आहे हे, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग इन वेपर प्रेशर. म्हणजे सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर जेवढं कमी होईल तेवढं त्या सॉल्व्हेंटचं बॉइलिंग पॉइंट वाढेल. आणि आपल्याला माहित आहे हे डेल्टा पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स. कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज नथिंग बट व्हॉट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट वरती डिपेंड करतं. जेवढे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट वाढतील, जेवढे सोल्यूट मोल वाढतील तेवढं त्या ठिकाणी त्याचं लोअरिंग वाढत जातं. म्हणजेच काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डायरेक्टली टू द मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. सो देअरफॉर डेल्टा टी इज ऑल्सो डायरेक्टली टू द मोलॅलिटी. आणि हा मुद्दा, दिस पॉइंट विल टेल यू दॅट elevation in boiling point is a colligative property. हे तुम्हाला सांगतं की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कसं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, हाऊ इट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण काय म्हणतो, ज्या गोष्टी नंबर ऑफ सोल्यूट वरती डिपेंड असतात, ज्या गोष्टी नंबर ऑफ सोल्यूट वरती डिपेंड असतात त्याला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आणि हे सोल्यूटवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सोल्यूटवर डिपेंड आहे, म्हणून त्याला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, वेगवेगळ्या सबस्टन्स सेम अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंटमध्ये, वेगवेगळे सबस्टन्स सेम अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंटमध्ये जर आपण घेतलं, पण वेगवेगळे सबस्टन्स असताना सुद्धा त्यांची क्वांटिटी जर सेम घेतली. आता कालचं उदाहरण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, कोणतं, 60 ग्रॅम युरिया आणि 180 ग्रॅम ग्लुकोज. 60 ग्रॅम युरिया 1 मोल, 180 ग्रॅम ग्लुकोज 1 मोल, सेम अमाऊंट ऑफ वॉटर, सेम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, सेम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. त्याचं एलिव्हेशन तुम्हाला सेम मिळेल, म्हणून त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. म्हणजे सबस्टन्स जरी वेगवेगळं असलं पण त्याची क्वांटिटी सारखी असली आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट जर सेम येत असेल तर ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. पण सबस्टन्स सारखा आहे पण क्वांटिटी वेगवेगळी आहे, सेम सॉल्व्हेंट मध्ये आहे. आता उदाहरणार्थ 1 kg वॉटर मध्ये एकात 60 ग्रॅम युरिया घेतलाय, एकात 120 ग्रॅम युरिया घेतलाय, दोघांचा बॉइलिंग पॉइंट वेगळा येतो. दोन्हींमध्ये वॉटरच आहे, दोन्हींमध्ये युरियाच आहे, पण दोन्हींमधला युरिया 1:2 रेशो मध्ये आहे, म्हणून त्याचं बॉइलिंग पॉइंट वेगळा आहे, म्हणून त्याचं बॉइलिंग पॉइंट डिफरंट येतं. तर अशा पद्धतीने डेल्टा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. डेल्टा टी म्हणजे काय, त्यालाच आपण डेल्टा टी बी म्हणतो. व्हॉट इज डेल्टा टी बी, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. सो डेल्टा टी बी हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचं आहे,
इज इक्वल टू KB इंटू M. आता हे KB काय आहे? वी विल सी दॅट व्हॉट इज KB हिअर. डेल्टा TB इज इक्वल टू KB. हे कधी होऊ शकतं? जेव्हा M इज इक्वल टू 1 असेल. M इज इक्वल टू 1 म्हणजे त्याला आपण मोलाल म्हणतो, मोलाल सोल्युशन. M इज इक्वल टू 1 मोलाल सोल्युशन असेल. मग या KB ला काय म्हणतात? KB ला म्हणतात मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणतात किंवा त्यालाच एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हणतात. काय म्हणतात त्यालाच? एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हणतात. म्हणजेच थोडक्यात काय, जेव्हा मोलॅलिटी 1 असते, जेव्हा मोलॅलिटी 1 असते त्यावेळेला जे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे तेच KB असतं. सो KB इज ए that elevation in boiling point when 1 mole of non-volatile solute taken into 1 mole of non-volatile solute taken into 1 kg of solvent. कारण मोलालचा अर्थ काय? What is the meaning of मोलाल? मोलाल म्हणजे 1 mole solute 1 kg solvent मध्ये तुम्ही घेतलात आणि म्हणूनच 1 mole solute 1 kg solvent मध्ये टाकल्यानंतर जे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट होतं त्या एलिव्हेशनला आपण KB असं म्हणतो. त्यालाच या ठिकाणी मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हणतात किंवा त्यालाच एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हणतात. तर मित्रांनो, ह्या KBचं युनिट काय? आता KB कसा फाइंड आउट करतो आणि त्याचं युनिट कसं आहे हे पहा. KB इज इक्वल टू, या इक्वेशन वरनं KB इज इक्वल टू डेल्टा TB अपॉन M. डेल्टा TB अपॉन M. मग याच्यावरनं याचं युनिट कसं तयार होईल? हाऊ द युनिट ऑफ दिस. याचं युनिट कसं असणार आहे? याचं युनिट सोपं आहे. हे काय आहे? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. मग ते काय असेल? डिग्री सेल्सिअस. हे असेल डिग्री सेल्सिअस. मोलाल म्हणजे काय? मोलाल म्हणजे काय? मोल्स पर केजी. आणि तो डिनॉमिनेटरला आहे, बरोबर आहे, डिनॉमिनेटरला आहे म्हणजे काय होणार? हे KG पर मोल. KG पर मोल असेल किंवा यालाच तुम्ही काय लिहू शकता या ठिकाणी? केल्विन. केल्विन मध्ये लिहू शकता. या ठिकाणी डेल्टा TB डिफरन्स असल्यामुळे, डेल्टा TB डिफरन्स असल्यामुळं तुम्ही डिग्री सेल्सिअस घेतलात काय, केल्विन घेतलात काय, काही फरक पडत नाही कारण तो डिफरन्स आहे. सो केल्विन KG पर मोल हे याचं युनिट आहे. केल्विन KG पर मोल इज अ युनिट ऑफ दिस. ये इसका युनिट आहे दोस्तों. आता या ठिकाणी बघा, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, असं वाटेल हे टेम्परेचर आणि प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल का? हे टेम्परेचर आणि प्रेशर नाही, चेंज इन टेम्परेचर आणि चेंज इन प्रेशर आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली टू द डिप्रेशन इन और लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे. ओके, ते कन्फ्यूज व्हायचं नाही. आता पुढे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे कारण आपल्याला मोलार मास फाइंड आउट करायचं आहे. मोलार मास इथंपर्यंत ठीक झालं हे, राईट. आता हे जे मोलॅलिटी आहे या मोलॅलिटीचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे जेणेकरून आपण MB कॅल्क्युलेट करू शकू. MB कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं? डेल्टा TB इज इक्वल टू, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M चा फॉर्म्युला म्हणजे मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? WB इंटू 1000. काय आहे WB? मास ऑफ सोल्यूट इंटू 1000 डिवायडेड बाय, इथं काय आहे? मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू WA मास ऑफ सॉल्व्हेंट. तर आपल्याला काय महत्वाचं इथे? आपल्याला महत्वाचं आहे MB या ठिकाणी. सो MB इज इक्वल टू, फायनली MB इज इक्वल टू, MB इज इक्वल टू KB. MB is equal to KB into WB into 1000 divided by WA into delta TB.
एक गोष्ट कधी विसरायची नाही, ते म्हणजे काय, प्रत्येक वेळेस हे जे MB आहे याला म्हणतात कॅल्क्युलेटेड, याला काय म्हणतात, कॅल्क्युलेटेड. MB म्हणजे काय, कॅल्क्युलेटेड मोलार मास. कॅल्क्युलेटेड मोलार मास आणि हे डेल्टा TB म्हणजे काय, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कॅल्क्युलेटेड मोलार मास आणि हे एलिव्हेशन जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. आणि तुम्ही जर या ठिकाणी लोअरिंग इन वेपर प्रेशर जर पाहिलात तर लोअरिंग इन वेपर प्रेशरमध्ये पण MB इन्व्हर्सली टू द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर अशा पद्धतीने हे आपण MB कॅल्क्युलेट करतो. पण इथे हा जो KB आहे तो KB 1000चा असतो. KB 1000. आता हा काय घोळ आहे KB 1000? KB 1000 म्हणजे आपण या ठिकाणी काय गृहीत धरलंय, 1000 अमाऊंट ऑफ, म्हणजे हे जे होतं 1 kg ऑफ सॉल्व्हेंट, म्हणजे 1000 सॉल्व्हेंट मध्ये आपण सोल्यूट टाकलोय आणि त्यावेळेस आपण KB फाइंड आउट केलेला आहे. हे या ठिकाणी तुम्ही KB 100 पण घेऊ शकता. यू कॅन टेक KB 100. KB 100 इज इक्वल टू 10 इंटू KB 1000. आता थोडंसं तुम्हाला हे पटणार नाही की KB 100 इज इक्वल टू 10 इंटू KB 1000 कसं, हाऊ इट इज. एक साधं गणित सांगतो, हे बघा. इथं काय केलंय आपण, 100 ग्रॅम वॉटर घेतलाय. इथं 1000 ग्रॅम वॉटर घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जेवढे सोल्यूट आहेत तेवढे सोल्यूट 1000 मध्ये पण आहेत. इथे जेवढे सोल्यूट आहेत सेम सोल्यूट याच्यामध्ये आहेत. आता हे 100 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट आहेत आणि हे 1000 ग्रॅम मध्ये हे सोल्यूट आहेत. मग कॉन्सन्ट्रेशनचा विचार जर केला तर सॉल्व्हेंट क्वांटिटी इथं कमी आहे, सॉल्व्हेंट क्वांटिटी इथं जास्त आहे. जिथं सॉल्व्हेंट क्वांटिटी कमी आहे म्हणजे 10 टाइम्स कमी आहे, म्हणजे 10 टाइम्स याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हेंट रेशो इथं 10 टाइम जास्त आहे. सोल्यूट सॉल्व्हेंट रेशो जर 10 टाइम जास्त असेल तर याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्तच असतील 10 टाइम्स याच्यापेक्षा. लक्षात येतं, याची जी प्रॉपर्टी आहे इथे सॉल्व्हेंट कमी असल्यामुळं 10 टाइम्स जास्त असतं ह्या जास्त सॉल्व्हेंट पेक्षा. कारण इथं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इथं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. कसं, 10 टाइम्स सोल्यूट जास्त, 10 टाइम्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त. 10 टाइम्स सोल्यूट कमी, 10 टाइम्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे आहे. म्हणून मित्रांनो KB 100 इज इक्वल टू 10 इंटू KB 1000. तर तुम्ही इथे जर लिहिलात MB इज इक्वल टू KB 100 असं जर लिहिलात, KB 1000 च्या ठिकाणी तुम्हाला जर KB 100 लिहायचं आहे तर KB 1000 इज इक्वल टू KB 100 अपॉन 10. KB 100 upon 10. So KB 100 upon 10 WB 1000 WA delta TB 00 गेलं. So MB is equal to KB 100 WB 100 divided by WA डेल्टा TB. हे इक्वेशन ॲटोमॅटिकली आपल्याला हे प्रूव्ह करून देतं. हे इक्वेशन ॲटोमॅटिकली आपल्याला सांगतं की इथे जो KB घेतलेला आहे तो 100चा आहे. 100 अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंटमध्ये त्याला घेतलेला आहे. म्हणजे जसं आपण इथं पर kg म्हणलेलं आहे तर त्या ठिकाणी 0.1 kg या ठिकाणी घेतलेला आहे. सो 100 या ठिकाणी ते घेतलेलं आहे आणि ते आहे. तर कधी विचारलं तर हे सर्रास असं सहजा कुठल्या साध्या परीक्षेला येत नाहीये, हे सिंपल एक्झामिनेशनला येत नाहीये. कोणत्या हायर एक्झामिनेशनला जर आलं KB 100 असं जर दिलं तर KB 100 म्हणलं की इथं 100 घ्यायचं, KB 1000 म्हणलं की या ठिकाणी 1000 लिहायचं. एवढंच सिंपल आहे. KB 1000 म्हणलं की इथे इक्वेशन मध्ये 1000 लिहायचं, KB 100 म्हणलं की इथं 100 घ्यायचं. दिस इज व्हेरी सिंपल. आता हे जे KB आहे, हे KB लॅबोरेटरीमध्ये कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं. ते कसं, KB इज इक्वल टू RTB स्क्वेअर डिवायडेड बाय 1000 इंटू LV. आता याच्यामध्ये
कोणकोणते टर्म काय काय आहेत? आर हे गॅस कॉन्स्टंट आहे, आर हे गॅस कॉन्स्टंट आहे. टीबी बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वेंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वेंट. एलव्ही लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. एलव्ही काय आहे तर लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन आहे. एलव्ही इज अ लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. एलव्ही कशाला म्हणायचं? व्हॉट इज एलव्ही? एलव्ही काय आहे? एलव्ही इज नथिंग बट जेव्हा 1 ग्रॅम सॉल्व्हेंटला वेपोराइज होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण एलव्ही म्हणतो. 1 ग्रॅम सॉल्व्हेंटला, 1 ग्रॅम वॉटरला इव्हॅपरेट होण्यासाठी जे लागतं त्याला आपण एलव्ही म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याकडे एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? एलव्ही इज इक्वल टू डेल्टा एच व्ही अपॉन मोलार मास. हे डेल्टा एच व्ही काय आहे? हे मोलार व्हॅल्यू आहे. मोलार म्हणजे 1 मोल. म्हणजे काय? 1 मोल. 1 मोल ऑफ वॉटरला वेपराइज होण्यासाठी, 1 मोल ऑफ वॉटरला वेपराइज होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण डेल्टा एच म्हणतो. आता मग आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे 18 ग्रॅम. मग त्या 18 ग्रॅमला लागणारी जर ही एनर्जी असेल तर 18 ग्रॅमने त्याला जर डिवाइड केलं तर 1 ग्रॅमला किती हे मिळतं? सो डेल्टा एच अपॉन मोलार मास यू आर गेटिंग एलव्ही. वी आर पुटिंग दॅट व्हॅल्यू हिअर. ही व्हॅल्यू जर या ठिकाणी जर ठेवली, केबी इज इक्वल टू आर टी बी स्क्वेअर डिवायडेड बाय 1000. एलव्हीच्या ठिकाणी मी इथं ठेवलं डेल्टा एच व्ही डिवायडेड बाय एम वरती गेला, डिवायडेड बाय एम वरती. केबी इज इक्वल टू आर टी बी स्क्वेअर इंटू एम मोलार मास ऑफ द सॉल्व्हेंट 1000 इंटू डेल्टा एच व्ही. हे जे आहे याला लँड्सबर्गर मेथड असं म्हणतात. लँड्सबर्गर मेथड लॅबोरेटरीमध्ये केबी व्हॅल्यू फाइंड आउट करायची मेथड आहे. लॅबोरेटरीमध्ये केबी व्हॅल्यू फाइंड आउट करायची जी मेथड आहे त्याला लँड्सबर्गर असं म्हणतात. नाउ यू आर थिंकिंग दैट व्हाई आई एम टेलिंग ऑल दिस थिंग्स, मैं क्यों बता रहा हूं इतना सब कुछ? डियर फ्रेंड्स, आतापर्यंत प्रश्न कशी विचारायचे की एकाच सॉल्व्हेंटमध्ये वेगवेगळे सोल्यूट टाकलेले असायचे. कसं? आता एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला इथं देतो. समजा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इथं लिहितो मी. या ठिकाणी 3 वेगवेगळे सोल्युशन आहेत. एकामध्ये 1 मोलाल आहे, दुसऱ्यामध्ये 2 मोलाल आहे आणि 3 मोलाल आहे. NaCl सोल्युशन आहे. काय आहे? NaClचं सोल्युशन. प्रश्न काय विचारायचे? या ठिकाणी 0.1 मोलाल आहे. प्रश्न काय विचारायचे? प्रश्न विचारायचे की ABCD कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? सरळ उत्तर असायचं की याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, कारण जिथं पार्टिकल जास्त तिथं बॉइलिंग पॉइंट जास्त. कुणाचा बॉइलिंग पॉइंट सर्वात कमी आहे? जिथं पार्टिकल कमी तिथं बॉइलिंग पॉइंट कमी. पण समजा अलीकडच्या काळामध्ये परीक्षा अवघड झाली, प्रश्न वेगळे विचारले. कसे? प्रत्येकामध्ये या ठिकाणी NaCl कॉमन ठेवलाय. कसा NaCl कॉमन ठेवलाय? 1 मोलाल, 1 मोलाल, 1 मोलाल. म्हणजे 1 मोलाल, 1 मोलाल, 1 मोलाल आणि हे पण 1 मोलाल. मग आता कसं ठरवायचं कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि कुणाचा बॉइलिंग पॉइंट कमी? NaCl तर सर्वात सारखं आहे. इथं काय बदललं असेल? मग इथं बदललंय त्यांनी. हिअर देर इज अ चेंज इन सॉल्व्हेंट. दीज 4 डिफरंट सॉल्व्हेंट्स आर देअर. सॉल्व्हेंट वेगवेगळे आहेत, डिफरंट सॉल्व्हेंट आहेत. मग आता कसं ठरवायचं बॉइलिंग पॉइंट जास्त कुणाचा आणि कमी कुणाचा? मग अशा वेळेला इकडे यायचं आहे. ज्या वेळेला एमच्या व्हॅल्यू सारख्या आहेत, एमच्या व्हॅल्यू सारख्या आहेत, मग डेल्टा टीबी कोण ठरवणार? केबी ठरवणार. मग केबी कोण ठरवणार? केबी ठरवणार. मोलार मास कुणाचा जास्त आहे आणि बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे? मग ज्या सॉल्व्हेंटचं मोलार मास जास्त असेल या चार पैकी ज्याचा मोलार मास जास्त असेल त्याचं या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे. म्हणून या वेळेला अशा प्रश्नामध्ये जेव्हा वेगवेगळे सॉल्व्हेंट दिले जातात त्यावेळेला आपल्याला याचा उपयोग या ठिकाणी होत असतो. हे प्युअरली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे पोरहो. तर याच्यामध्ये
नेचर ऑफ दी सोल्यूटवर डिपेंड नसतं, तर अमाऊंट ऑफ सोल्यूटवर डिपेंड असतं. तुम्ही कोणतेही वेगवेगळे सबस्टन्स घ्या, पण सारखे अमाऊंटमध्ये घ्या, सेम कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळते. पण कंडिशन इथं पण तीच आहे महत्त्वाची. काय? सोल्युशन डायल्यूट असलं पाहिजे, सोल्यूट रिॲक्ट नाही झाला पाहिजे आणि डिसोशिएट आणि असोशिएट नाही झालं पाहिजे, कारण ह्या नॉर्मल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी हे इथून इथंपर्यंत हे सगळे डेरिवेशन लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर याच्या अगोदरचं स्क्रीनवर जे होतं ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल, तेही तुम्ही सगळं व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. सो दिस इज कम्प्लीट हिअर इज नथिंग बट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, थँक्यू. विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ फॉर नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.